नमस्कार मित्रांनो, मागी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर मंडळी, आता आपण चाललो आहोत गणपतीपुळे येथे। तर आज गणपतीपुळेच्या इथे मोठ्या प्रमाणात उत्सव आहे, तर तो उत्सव बघायला आपण जात आहोत। तर आता आपण आलो आहोत गणपतीपुळे येथे। तर बघू शकता गणपतीपुळ्यातील यात्रा। तर यायला थोडा वेळ झाला आहे, रात्र झालेली आहे। तर रात्रीची ही दुकाने असतात इथे। सकाळी भरपूर प्रमाणात गर्दी असते। आता थोडी गर्दी कमी दिसते आपल्याला, पण सकाळी आलो असतो तर खूपच गर्दी, म्हणजे मोबाईल धरायला सुद्धा आपल्याला भेटला नसता, एवढी गर्दी सकाळी असते। तर बघताय मित्रांनो, खूप अशी लांबून लोक येतात इथे, म्हणजे परत देशातून सुद्धा इथे लोक येतात। तर बघताय किती हजारो शेकडो माणसं इथे आज आलेली आहेत बाप्पाच्या दर्शनासाठी। तर आपण सुद्धा बाप्पाचे दर्शन घ्यायचे आहे। संध्याकाळी येण्याचं मूळ कारण म्हणजे आपल्याला लगेच बाप्पाचे दर्शन मिळणार, नाहीतर एवढी रांग असते ना इथे, तर कधी कधी तर बाप्पाचे दर्शन सुद्धा घ्यायला मिळत नाही। तर आज आपण बाप्पाचे दर्शन घेणार आहोत। गाभाऱ्यात जाऊन बाप्पाचे दर्शन घ्यायची खूप ओढ असते प्रत्येकाला। चला तर मंडळी, बघूया यात्रेतील दुकाने। ₹60 काय घेता लाईट घेत नाही। रे हे आहे बाप्पाचे प्रवेशद्वार। बघताय तुम्ही प्रवेशद्वार कसे मस्तपैकी सजवलेलं आहे। सगळीकडे चारही बाजूला दुकाने सर्व बघायला भेटतील। हे प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आता आपण आलो आहोत। तर आतमध्ये सुद्धा दुकाने आपल्याला बघायला मिळत आहेत। माणसं खूप प्रमाणात आहेत।
बाप्पाच्या दर्शनाला जाण्यासाठी ते समोरून रांगा लागतात, पण आता ते बंद झालेलं आहे गेट. आता पाठच्या साईडून जाण्यासाठी सुद्धा आहे, तर आता आपण पाठून जातो. तर बघताय आपले मित्रपरिवार इथे भेटलेला आहे आपल्याला. इकडे दुकानं आतमधल्या साईडला सुद्धा आहेत. ती रेग्युलर इकडे असतात दुकानं. कधीही आलात गणपतीपुळ्यात तरी ही दुकानं असणारच. इथून आतमध्ये जाऊन आपण बाप्पाचे दर्शन घेणार आहोत मित्रांनो, पण आतमध्ये मोबाईल यूज करायला नाही, त्यामुळे मी व्हिडिओ इथपर्यंतच थांबवतो आणि पुढे मंदिराच्या बाहेरचा नजारा मी तुम्हाला दाखवतो. बघताय आता मंदिरात कसं सजवलेलं आहे बाहेरून. आतमधला तुम्हाला दाखवू शकत नाही कारण मोबाईल आतमध्ये लाईट नाही आहे. झोपलीला आहे. बाप्पाचं दर्शन करून बाप्पाची प्रसाद घेऊन लाडू मोदक इथून आता निघालेलं आहे. चला तर मंडळी, टाटा बाय बाय.